अतिशय चांगला आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. 4 दिवसीय स्पर्धेतला आजचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे विभाग प्रीमियर लीग फायनल डे म्हणून ज्याला ओळखला जातोय. चौथ्या दिवसातला दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानावर सुजल प्रतिष्ठान जिथे विपक्ष अथर्व पूर्वा 11 आंबिवली. तर सुजल प्रतिष्ठानचे ओनर्स सुमितजी पाटील यांना मी विनंती करतो आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे आणि आपला सन्मान घ्यायचा आहे. मी विनंती करतोय सुनीलजी ठाकूर यांना की आपल्या शुभ हस्ते पाहुण्यांचं स्वागत करायचं आहे. सुनीलजी ठाकूर आपल्याला विनंती केली जातोय. या आपण सुजल प्रतिष्ठानचे ओनर. चला जाऊया मैदानाकडे. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. रुपेश कडून पुन्हा एकदा रुपेश गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, अतिशय चांगला फटका. एक धाव सहजरित्या पूर्ण, दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु शेवटच्या क्षणी मात्र नॉन स्ट्राईक एंडला परत पाठवले. धाव संख्या 1 न वाढली, धाव संख्या जाऊन पोहोचली ती 5 बिनबाद 5. अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल सुजल प्रतिष्ठान जिथे संघाची. सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते प्रमोद आणि अरुणच्या स्वरूपात. आता मात्र स्ट्राईक एंडवर येतोय अरुण. काय करतोय अरुण आपल्या संघासाठी? गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो. रुपेश काय करतो? रुपेश आपल्या संघासाठी स्ट्राईक एंडवर अरुण. आता मात्र लोअर फुटॉस चेंडूचा सन्मान केलाय. चेंडू पाठवलाय डीप विकेटच्या क्षेत्रामध्ये. एक धाव सहजरित्या पूर्ण. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण जोपर्यंत कलेक्ट करील एक धाव सहजरित्या पूर्ण. धाव संख्या 1 न वाढली, धाव संख्या जाऊन पोहोचली 6 बिनबाद 6. अतिशय चांगलं आपलं आयोजन आणि नियोजन पाहायला मिळते. जिथे विभाग प्रीमियर लीग सत्र पहिलं या सामन्यांमध्ये पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळते. फक्त 2 क्षेत्ररक्षक तुम्ही 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवू शकताय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रुपेश. आता मात्र जोरदार मारायचा प्रयत्न. चेंडू जातोय लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये. तिथं मात्र खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल लॉंगऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून आणि कुठंतरी याचा परिणाम भोगावा लागतोय. अथर्व अँड पूर्वा 11 आंबिवली संघाला. चांगला चेंडू होता, चांगला फटका होता, परंतु कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धाव संख्या 4 न वाढली, धाव संख्या 4 न वाढली, धाव संख्या जाऊन पोहोचली ती 10 बिनबाद 10. अतिशय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये मारला एक तणतणीत आणि खणखणीत असा चौकार चेंडू. चांगला होता, चांगला फटका होता आणि कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रुपेश. आता मात्र लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क आणि निर्धाव चेंडूची सांगता होते आणि पंचांचा इशारा येतोय. पहिल्या षटकाची समाप्ती. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. एकच चेंडू फक्त जोरदार मारण्यामध्ये यश आलंय आणि चौकार जर चौकार अडवल्यात यश आलं असतं क्षेत्ररक्षकाला तर नक्कीच अतिशय चांगला षटक आपल्याला म्हणता आलं असतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे अथर्व अँड पूर्वा 11 आंबिवली संघाची बिनबाद 10. डीजे मास्टर. निर्धारित 6 षटकांचा खेळ असणार आहे. आजचा शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं तर संघाकडून दुसरे षटक घेऊन येते पॉवर प्ले एंडकडून अमित ठाकूर. सुजल प्रतिष्ठान जिथे संघाकडून वैयक्तिक पहिलं तर संघाकडून दुसरे षटक घेऊन येतं अमित ठाकूर. तर स्ट्राईक एंडवर आता खेळतोय फलंदाज अरुण. आतापर्यंत अतिशय चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक 10 धावा काढण्यामध्ये यश आलंय बिनबाद 10. अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल. गोलंदाजी करतोय अमित. पाहूया अमित कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंडवर खेळतोय अरुण. आता मात्र ऑफ स्ट्राईकच्या दिशेने मारलेला चेंडू जातोय पॉइंटच्या वरून. एक धाव सहजरित्या पूर्ण. जोपर्यंत चेंडू कलू केला जाईल दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला मैदानावर पाहायला मिळते. 2 धावांच्या सहाय्यानं धाव संख्या 2 ने वाढली. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे 12. संत वातावरणात चाललेला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगला चेंडू फेकला होता. ऑफिसच्या थोडा बाहेर फेकलेला चेंडू, परंतु तेवढाच चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला अरुण यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा अरुण स्ट्राईक एंडवर. आता मात्र लेग साईडच्या दिशेने फेकलेला चेंडू अवांतर चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. धन्यवाद. लेगेस्टीच्या बाहेरून फेकलेला चेंडू पंचांनी मात्र अवांतर घोषित केला. अवांतराच्या सहाय्यानं धाव संख्या 5 ने वाढली. धाव संख्या जाऊन पोहोचली 17. कुठेतरी स्वैरमारा करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी गोलंदाजावर दडपण येताना आपल्याला पाहायला मिळतोय.
अमित एक नवा नौका गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो, युवा गोलंदाज पाहायला मिळतो. तर स्ट्राईक एंडवर खेळतोय अरुण. कुठेतरी गोलंदाजावर दडपण येताना आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत अतिशय चांगला चेंडू फेकला होता पहिला, परंतु दुसरा चेंडू अवांतर चेंडू फेकला. धावसंख्या 5 न वाढून धावसंख्या पोहोचली ती बिनबाद 17. पुन्हा एकदा अमित. आता मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न, पॉपिंग क्रीज मध्ये फेकलेला चेंडू फलंदाजाला काही समजू शकलं नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल अथर्व अँड पूर्व 11 आंबिवली संघाकडून. तर कुठंतरी कमबॅक करावं लागेल. हा अंतिम दिवस आहे. जर जिंकणारा संघ पोहोचणार आहे सुपर 3 मध्ये, तर पराभूत संघाचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात येणार आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. अतिशय चांगली गोलंदाजी, आता मात्र चांगला कमबॅक म्हणावं लागेल अमित यांच्याकडून. पुन्हा एकदा अमित. आता मात्र पॅडोस्विप करण्याचा प्रयत्न आणि अतिशय चांगला पॅडोस्विप, परंतु तिथं मात्र खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते सुजल प्रतिष्ठान जिते संघाकडून, आणि 2 चौकार त्यांच्या क्षेत्ररक्षकांकडून जाताना आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही चौकार हातामध्ये होते, परंतु कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. आणि तुमच्याकडे जर क्षेत्ररक्षण कमी असेल, जर क्षेत्ररक्षण नसेल चांगलं, तर नक्कीच तुम्हाला याचा परिणाम भोगावा लागतोय. धावसंख्या 4 न वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते 21 बिनबाद 21. अतिशय चांगली सुरुवात म्हणाली पॅडल स्वीपचे, पायावर फेकलेला चेंडू, परंतु तेवढाच चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला अरुण यांच्या बॅट मधून. आता मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या वर मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. आणि पहिला झटका, पहिला हादरा, पहिला विकेट लागतोय अथर्व अँड पूर्व 11 आंबिवली संघाला अरुणच्या स्वरूपात. डीजे मास्टर. इथे आपण पाहतो एकाच गावातले एकाच संघात जे नेहमी खेळणारे खेळाडू असतात तेच आज एकमेकांसमोर ठाकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुरुक्षेत्रामध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. जेव्हा कुरुक्षेत्रामध्ये कौरव आणि पांडव एका समोर एक होते, त्यावेळी अर्जुनाने जेव्हा समोर आपलेच नातेवाईक बघितले, त्यावेळी अर्जुनाला प्रश्न पडला धनुष्य उचलायचा आणि बाण मारायचा, पण कोणासमोर मारायचा. आणि अर्जुनाची ही द्विधा परिस्थिती बघताना श्रीकृष्णाने मात्र सांगितलं, श्रीकृष्ण ने कहा अर्जुन से, कुरुक्षेत्र में श्रीकृष्ण ने कहा अर्जुन से, यूना देख मुड़मुड़ के, ये युद्धभूमी है मेरे दोस्त, यूना प्यार जाता दुश्मन से. आणि असंच काहीसं करायचं आहे. तुम्ही जर एका गावातले खेळाडू असलात तर इथे मात्र प्रतिस्पर्धी आहात, त्याच्यामुळे तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. आता मात्र मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये मारला चेंडू, अतिशय चांगला फटका होता, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. हलक्या हाताने खेळलेला चेंडू, एक धाव सहजरित्या पूर्ण झाली. धावसंख्या 1 न वाढली, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 1 बाद 22. कुठेतरी कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय अमित. सुजल प्रतिष्ठान जिथे संघाचा दुसरा गोलंदाज अमित कुठेतरी कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतो. एक सोयरी चेंडू फेकला होता आणि त्याचा परिणाम सुद्धा त्यांना 5 धावांच्या पेनल्टीने लागला होता. पुन्हा एकदा अमित गोलंदाजी मार्कवर, तर स्ट्राईक एंडवर खेळतोय. आता मात्र अतिशय चांगला सन्मान देताना पॉईंटच्या क्षेत्रामध्ये मारलेला चेंडू, सन्मानजनक चेंडू, आणि धावसंख्या 1 न वाढली, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 2 बाद आणि 5चा इशारा होता. दुसऱ्या षटकाची समाप्ती, अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल अथर्व अँड पूर्व 11 आंबिवली संघाची. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 1 बाद 23. अतिशय चांगली फलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडूंचा खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 बाद 23. आज आपण आधुनिक क्रिकेटमध्ये पाहतोय अनेक नवीन युवा खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळतात, गावाकडून असो किंवा कुठल्याही संघाकडून. परंतु काही खेळाडूंमध्ये अहंकार वाढताना दिसतोय. मी काल सुद्धा तेच सांगितलंय. अहंकार हिंदीमध्ये असं म्हटलं जातंय, कश्तियां डूब जाती है तूफान में, कश्तियां डूब जाती है तूफान में और बड़ी बड़ी हस्तियां डूब जाती है अहंकार में. त्याच्यामुळे अहंकार सोडून द्यायचा आहे. 2 अक्षरांचं लख, 2.5 अक्षरांचं भाग्य, 3 अक्षरांचं नशीब उघडण्यासाठी. 2 अक्षरांचं लख, 2.5 अक्षरांचं भाग्य, 3 अक्षरांचं नशीब उघडण्यासाठी 4 अक्षरी मेहनत उपयोगाला येत असते. पण 1 अक्षराचा मीपणा मात्र सोडायला पाहिजे मित्रांनो. जाऊया पुन्हा मैदानाकडे. गोलंदाजी मार्कवर येतोय रुपेश. पुन्हा एकदा सन्मान चेंडूला दिलेला आहे. लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये फेकलेला चेंडू, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1 न वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24. अथर्व अँड पूर्व 11 आंबिवली संघाली जर जिंकायचं असेल या सामन्यामध्ये, जर पुढच्या फेरीमध्ये जर जायचं असेल तर कुठेतरी चांगली धावसंख्या उभारावी लागेल. कारण सुजल प्रतिष्ठान जिथे संघाचा जर विचार केला तर त्यांच्याकडे एकापेक्षा एक असे चांगले फलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे जर जिंकायचं असेल तर मोठं आव्हान समोर ठेवावं लागेल. धावांचा डोंगर उभा करावा लागेल अथर्व अँड पूर्व 11 आंबिवली संघाला.
आता मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय बॅटच्या पट्ट्यामध्ये आला चेंडू आणि चेंडू जवळ लावांच्या क्षेत्रामधून अतिशय दमदार षटकार इन टू द क्राऊड. धावसंख्या 6 ने वाढली. अतिशय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय प्रमोद यांच्याकडून. अतिशय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय प्रमोद यांच्या बॅटमधून. सलामीसाठी आला हा तोच प्रमोद. अतिशय चांगली फलंदाजी करताना रुपेशच्या गोलंदाजीवर एक दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 6 ने वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30. एक बाद 30. अतिशय चांगली फलंदाजी आणि जर जिंकायचं असेल तर मोठा धावांचा डोंगर उभारावा लागेल अथर्व अँड पूर्वा इलेव्हन आंबिवली संघाला. कारण सुजल प्रतिष्ठानचा विचार केला तर त्यांच्याकडे एकापेक्षा एक असे चांगले फलंदाज 7व्या 8व्या क्रमांकावर येऊन सुद्धा षटकार मारण्याची क्षमता असलेले फलंदाज त्यांच्यामध्ये आहेत. आता मात्र अतिशय चांगला चेंडू लोअर फुटॉस फेकला चेंडू चेंडू पाठवलाय एक्स्ट्रा कव्हर मध्ये. तिथे चांगले क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळते. एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 न वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 31. एक बाद 31. बबन याच दरम्यान आणि खेळाडू डगआउट मध्ये सूचना देतोय कोणी खेळाडूने बॉल आणण्यासाठी मैदानाच्या बाहेर जाऊ नका प्लीज. आपले समर्थक असेल त्यांनाच पाठवा. आपण शिस्तबद्ध स्पर्धेमध्ये खेळताय याची नोंद घ्या. नक्कीच आयोजकांकडून अतिशय चांगली सूचना येताना आपल्याला पाहायला मिळतो आणि मैदानावर अतिशय एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नीलच्या बॅट मधून फाईन लेगच्या बाजूने मारला एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतं वन डाऊनच्या स्वरूपात आला स्वप्नील. फाईन लेगच्या वरून मारला एक चौकार. आता मात्र रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. कुठेतरी एक रिव्हर्स स्वीप कुठेतरी एक वेगळाच फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असेच आपण डेव्हिड वॉर्नर मॅक्सवेल यांना असे चेंडू मारताना पाहायला मिळत आहेत. परंतु इथे कुठेतरी एक रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न स्वप्नील कडून परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या मात्र तिथे धावसंख्या झाली 35. एक बाद 35. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना अतिशय चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. 6 षटकांचा खेळ असणार आहे. गोलंदाजी मार्कवर रुपेश. आता मात्र लोअर फुटॉस फेकलेला चेंडू पंचांकडे अपील करताना आणि पंचांनी मात्र बोट उंचावलंय आणि दुसरा विकेट पडतोय. अथर्व अँड पूर्वा इलेव्हन आंबिवली संघाचा दुसरा विकेट दुसरा हादरा स्वप्नीलच्या स्वरूपात. डीजे मास्टर. मर्द आता जिवंत आहे पिऊन थोडा खंबा. मर्द आता जिवंत आहे पिऊन थोडा खंबा. मरणाला लाजवणारा दिसत नाही कुठं संभा. त्या शूर शंभू सारखा तरुण इथे घडल काय. त्या शूर शंभू सारखा तरुण इथे घडल काय. आणि स्वराज्याला पुन्हा एकदा शिवछत्रपतींचं सपान पडेल काय. कागद खाऊन रस्त्यावरच्या सुकून गेल्या गाई. कागद खाऊन रस्त्यावरच्या सुकून गेल्या गाई. पार्लर मध्ये आता रोजच सस्ते आई. जिजाऊचं बाळ पुन्हा शिवबासारखं घडल काय. जिजाऊचं बाळ पुन्हा शिवबासारखं घडल काय. आणि या महाराष्ट्राला पुन्हा एकदा शिवरायांचं सपान पडेल काय. 350 वर्षापूर्वी फाल्गुन कृष्ण तृतीयेला
एका वाघाचा जन्म झाला. फाल्गुन कृष्ण तृतीयेला शिवनेरी गडावर ज्योतीच्या रूपाने एक दिवा पेटला आणि त्या दिव्याची ज्योत अशी पसरली, त्या दिव्याचा असा प्रकाश पडला की 750 वर्षाचा अंधकार मावळून रायगडावर 32 मन सोन्याचं सिंहासन उभं राहिलं. 750 वर्षाचा अंधकार दूर करून स्वराज्याची मराठ्यांची राजधानी दुर्गेश्वर रायगडावर सजली आणि 32 मन सोन्याच्या सिंहासनावर माझा शिवछत्रपती सिंहासनाधीश्वर झाला. वैयक्तिक पहिलं तर संघाकडून चौथं षटक घेऊन येतोय संकेत. अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल आतापर्यंत अथर्व आणि पूर्वा इलेव्हन आंबिवली संघाकडून. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 35. 2 बाद 35. स्ट्राईक एंडवर अजूनही त्यांचा सलामीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय प्रमोद. आतापर्यंत 1 षटकार 2 चौकाराच्या साहाय्याने फलंदाजी करणारा प्रमोद स्ट्राईक एंडवर. आता मात्र आखू टप्प्याचा चेंडू आणि अतिशय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या वरून तणतणीत आणि खणखणीत असा चौकार षटकार. अतिशय चांगला चेंडू होता. आखूड टप्प्याचा चेंडू अतिशय वेगाने बॅट फिरवली. आखूड टप्प्याचा चेंडू पाठवला स्क्वेअर लेगच्या वरून. येस बँक मॅक्सिमम धावसंख्या 6 वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली 41. आणि आता मात्र अतिशय तेवढाच चांगला क्रिकेट मधलं सौंदर्य ज्याला म्हटलं जातं एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारलेला एक फटका. आणखी एक दणदणीत आणि खणखणीत चौकार आपल्याला पाहायला मिळतोय अथर्व आणि पूर्वा इलेव्हन आंबिवली संघाकडून. पाहायला मिळते सलामीचा फलंदाज प्रमोद यांच्याकडून 1 षटकार 1 चौकार लगावणारा प्रमोद. आणखी एक चांगला फटका. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या वरून एक दणदणीत आणि खणखणीत असा चौकार. अतिशय चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अथर्व आणि पूर्वा इलेव्हन आंबिवली संघाकडून. सलामीचा फलंदाज प्रमोद. डीजे मास्टर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 49. 2 बाद 49. अथर्व आणि पूर्वा इलेव्हन आंबिवली संघाकडून अतिशय चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय सलामीचा फलंदाज प्रमोद. विस्फोटक फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा प्रमोद स्ट्राईक एंडवर. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळेल. स्लोवर फेकलेला चेंडू फलंदाजाला काही समजू शकला नाही. बॅटचा वेग अतिशय वेगानं होता परंतु चेंडूचा वेग मात्र कमी होता आणि कुठेतरी वेगावर बीट करण्यामध्ये यश आले गोलंदाज संकेतला. आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या मात्र तिथे स्थिर. धावसंख्या झाली 49. आता मात्र अतिशय चांगला फटका. अतिशय चांगला फटका स्क्वेअर लेगच्या वरून गेला. आणखी 1 षटकार. डीजे मास्टर. आणखी एक आखूड टप्प्याचा चेंडू नक्की जोरदार मारायचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क झाला नाही. चेंडू येते मिड विकेटच्या वाईट मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव सहजरित्या पूर्ण. धावसंख्या 1 ने वाढते आणि याचसोबत पंचांचा इशारा येतोय. चौथ्या षटकाची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 56. 56. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या जाऊन पोहोचली ती 56. एका षटकामध्ये 20 धावा काढण्यामध्ये यश आले. तर अतिशय चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली या षटकामध्ये. सलामीचा फलंदाज प्रमोद. 21 तब्बल 21 धावा कुटण्यामध्ये यश आलंय अथर्व आणि पूर्वा इलेव्हन आंबिवली संघाला चौथ्या षटकामध्ये. आणि कुठेतरी आता दबाव पाहायला मिळतोय सुजल प्रतिष्ठान जिथे संघावर. जिंकायचं असेल तर मोठी धावसंख्या उभारावी लागेल.
आता गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं तर संघाकडून 5वं षटक, वैयक्तिक दुसरं तर संघाकडून 5वं षटक फेकण्यासाठी येतोय अमित ठाकूर. कुठेतरी आता गोलंदाजावर मात्र दडपण येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगली फलंदाजी आणि कुठेतरी कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय अथर्व अँड पूर्वा इलेव्हन आंबिवली संघाकडून. गोलंदाजी करतोय अमित. आता मात्र आखू टप्प्याचा चेंडू जातो वाईट मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये आणि एक दणदणीत चौकार. अतिशय चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय अथर्व अँड पूर्वा इलेव्हन आंबिवली संघाकडून प्रमोद. साठ 2 बाद 60. 15 चेंडूंमध्ये 42 धावांची दिमागदार खेळी करणारा प्रमोद स्ट्राईक एंडवर. आणखी एक आखूड टप्प्याचा चेंडू. दिस टाइम यूज द बेस ऑफ द बॉल, पिक अप द लेंथ व्हेरी क्विकली अँड बीट द बॉल ओव्हर द लॉंग ऑन फिल्डर. इट्स अनदर वन बिग वन. आणि या स्पर्धेतलं मला वाटतं दुसऱ्या अर्धशतकाच्या जवळ असेल प्रमोद. 13 चेंडू आणि 48 धावांची दिमागदार खेळी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अथर्व अँड पूर्वा इलेव्हन आंबिवली संघाकडून सलामीचा फलंदाज प्रमोद स्ट्राईक एंडवर. आता मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू पॉईंटच्या क्षेत्रामध्ये बॅट आणि बोलतोय संपर्क झाला नाही तर हा सुद्धा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाला असता. अतिशय चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय अथर्व अँड पूर्वा इलेव्हन आंबिवली संघाकडून. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक काल आपल्याला पाहायला मिळालं याच मैदानावर आदेश इलेव्हन तळणकोप संघाकडून. आमिर पाटील 22 चेंडूंमध्ये 63 धावा कुठल्या होत्या याच मैदानावर कालच्या दिवसामध्ये. आणि तशीच काहीशी फलंदाजी, विस्फोटक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रमोद कडून. 14 चेंडू आणि 49 धावांची एक बहारदार खेळी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर स्ट्राईकवर खेळतोय आता अक्षय. यॉर्कर लाईनचा फेकलेला चेंडू जातोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चेंडू जोपर्यंत कले करेल दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण. धावसंख्या 2 न वाढली, धावसंख्या जाऊन पोहोचली 69. 69 लॉस ऑफ 2 विकेट्स. अतिशय चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. 5व्या षटकातील अजून ही 2 चेंडू शिल्लक. काल याच मैदानावर 98 धावांची आपल्याला बहारदार खेळी पाहायला मिळाली. तर परवाच्या दिवशी सुद्धा याच मैदानावर सांघिक 98 धावा. पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा फेकलेला चेंडू, परंतु तेवढाच चांगला फलंदाजी, तेवढाच चांगला फटका मानावा लागेल लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. एक धाव सहजरित्या पूर्ण. धावसंख्या 1 न वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 70. आणि आता स्ट्राईक एंडवर येतोय ज्याची आपण प्रतीक्षा पाहतोय. या स्पर्धेतला दुसरा अर्धशतक झळकावण्यामध्ये यश येते का प्रमोदला पाहायचं आहे. अथर्व अँड पूर्वा इलेव्हन आंबिवली संघाकडून सलामीसाठी आलेला फलंदाज. धावसंख्या झाली आहे 70 आणि वैयक्तिक 14 चेंडूंमध्ये 49 धावांची बहारदार खेळी करणारा स्ट्राईक एंडवर खेळतोय सलामीवीर फलंदाज अथर्व अँड पूर्वा इलेव्हन आंबिवली संघाकडून. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या चेंडूसाठी. आणि एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय, सन्मानजनक फटका पाहायला मिळतो. आणि या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतंय जिथे विभाग प्रीमियर लीग या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक. खरं तर प्रमोदला विनंती, आपण बॅट वरती करून सर्व प्रेक्षकांची मान्यवरांची मानवंदना स्वीकारायची. एकदा जोरदार डाव द्या खेळाडूसाठी. या स्पर्धेतलं हे दुसरं अर्धशतक. आणि बक्षिसांचा वर्षा होताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रमोद यांच्यासाठी जोमा काका यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. 50 धावा काढण्यामध्ये यश आलंय. 15 चेंडू आणि 50 धावा. काल या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आणि नक्कीच हेच या स्पर्धेचं यश, हेच या स्पर्धेचं कौतुक म्हणावं लागेल. तर बबन, संघ मालक प्रशांत दादा यांच्याकडून या खेळाडूला 500 रुपयाचं पारितोषिक आलं या खऱ्या 50 साठी. खरं तर प्रमोद जमदाडे हा खेळाडू उर्फ पावा या नावाने संबोधन हा खेळाडू स्वतः सिक्युरिटी सुपरवायझर या पोस्टवर कार्यरत आहे. परंतु क्रिकेटमध्ये असणारी त्याची आवड आणि त्याचा टॅलेंट तुम्ही आज या स्पर्धेमध्ये पाहिला. खूप चांगली इनिंग साकारली या टीम या मॅच मध्ये आपल्या टीमसाठी या खेळाडूनं. नक्कीच अतिशय चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल, विस्फोटक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल प्रमोद यांच्याकडून. 15 चेंडूंमध्ये 50 धावा. या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक झळकावलंय आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक. आणि आता वैयक्तिक पहिलं तर संघाकडून शेवटचं षटक घेऊन येतोय
ऋतिक काय करतो ऋतिक आपल्या संघासाठी तर स्ट्राईक एंडवर खेळतो एक विस्फोटक फलंदाज प्रमोद. चांगला फटका लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आला चेंडू एक धाव सहजरित्या पूर्ण स्ट्राईक एंड साठी नाही. एकाच धावीवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 न वाढली धावसंख्या जाऊन पोहोचली आणि सन्माननीय धनाजी काका यांच्याकडून प्रमोद याच्यासाठी अर्धशतकासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धावसंख्या झालेली आहे 72 2 बाद 72. अतिशय चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अथर्व अँड पूर्वा इलेव्हन आंबिवली संघाकडून. आता मात्र स्ट्राईक एंडवर येतोय अक्षय. काय करतोय अक्षय आपल्या संघासाठी पाहायचा आहे तर गोलंदाजी करतोय ऋतिक. ऋतिक टू अक्षय काय करतोय अक्षय आपल्या संघासाठी. कुठेतरी रममध्ये डिस्क्रिपन्सी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगली बहारदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते इथे मैदानावर. प्रमोद अर्थातच ज्याला लाडानं पवा म्हटलं जातं असा प्रमोद आपल्याला मैदानावर विस्फोटक फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न चेंडू येते मिड विकेटच्या रिदरमध्ये तिथे मात्र कलेक्ट करेल का पाहायचं आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय यांचा झेल पकडताना आपल्याला पाहायला मिळतोय डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आणि तिसरा झटका तिसरा हादरा लागतोय अथर्व अँड पूर्वा इलेव्हन. आणि आता नवीन फलंदाज मैदानावर येताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रणित. अथर्व अँड पूर्वा इलेव्हन आंबिवली संघाकडून पुढचा फलंदाज येतोय प्रणित. अतिशय चांगला फटका होता चेंडू मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. तर अथर्व अँड पूर्वा इलेव्हन आंबिवली संघासाठी आनंदाची गोष्ट हीच असेल की अजूनही त्यांचा सलामीचा फलंदाज अर्धशतक करणारा फलंदाज प्रमोद अजूनही मैदानामध्ये. आणि यावेळी मात्र आपण तो स्ट्राईक एंडवर येताना पाहायला मिळतोय. नक्कीच एका मोठ्या फटक्याचा वाट पाहतोय आपण. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. अतिशय चांगली गोलंदाजी मारवली कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळतो ऋतिक. आखूड टप्प्याचा चेंडू दिस टाइम यूज द पेस ऑफ द बॉल पिक अप द लेंथ व्हेरी क्विकली अँड बीट द बॉल ओव्हर द स्क्वेअर लेग बीट द अनदर वन बिग 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 वन. डीजे मास्टर अतिशय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या 6 न वाढली धावसंख्या जाऊन पोहोचली 78. 20 चेंडूंमध्ये 57 धावांच्या आक्रमक तुफानी बहारदार खेळी करणारा प्रमोद अजूनही मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. अथर्व अँड पूर्वा इलेव्हन आंबिवली संघाकडून अजूनही त्यांचा सलामीचा फलंदाज. 20 चेंडूंमध्ये 27 धावा. काल आमिरने 22 चेंडूंमध्ये 63 धावा काढल्या होत्या. आज पाहूया त्यांचा रेकॉर्ड मोडतोय का या स्पर्धेतला सर्वाधिक धावसंख्या आपला. आता मात्र लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. एक निर्धाव चेंडूची सांगता होते धावसंख्या मात्र तिथे स्थिर 78. अजून ही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि पाहूया या स्पर्धेतल्या आतापर्यंतची सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या काल आमिर पाटील याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाले 22 चेंडूंमध्ये 63 धावा. पाहूया त्यांचा रेकॉर्ड मोडण्यामध्ये प्रमोदला यश येते का. पुन्हा एकदा प्रमोद आणखी एक आखूड टप्प्याचा चेंडू. जेव्हा चेंडू येतो आखूड टप्प्याचा तेवढा चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत षटकार. आणि आमचे गुणलेखक सांगतायत काल आमिरने ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती 22 चेंडूंमध्ये 63 धावा काढल्या होत्या. आज प्रमोद सुद्धा आतापर्यंत 22 चेंडूंमध्ये 63 धावा आणि ही या जिते विभाग प्रीमियर लीग मधल्या आतापर्यंतची एका खेळाडूची सर्वाधिक धावसंख्या आहे. पाहूया आमिर याचा रेकॉर्ड मोडण्यामध्ये या खेळाडूला यश येते का. कालच्या दिवसामध्ये आपण एक अर्धशतक पाहिलं. आजच्या दिवसामध्ये दुसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतंय. हेच या क्रिकेटचं यश आणि हेच या प्रीमियरचं यश असेल असंच म्हणावं लागेल. स्ट्राईक एंडवर खेळतोय 22 चेंडू आणि 63 धावा काढणारा एक विस्फोटक फलंदाज आंबिवली संघाचा अथर्व अँड पूर्वा इलेव्हन आंबिवली संघाचा प्रमोद. आणखी एक चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू येतो स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आणि तिथं मात्र एक चांगला झेल पकडताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुजल प्रतिष्ठान जिते संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 6 षटकांच्या समाप्तीनंतर 84-85 धावांचं आव्हान समोर ठेवलंय सुजल प्रतिष्ठान
जिते संघा पुढं जिंकण्यासाठी 6 चेंडूंमध्ये माफ करा 6 षटकांमध्ये 85 धावा काढायच्या आहेत. तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रमोद साठी. अतिशय चांगली बहारदार खेळी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 23 चेंडूंमध्ये 63 अशी एक बहारदार विस्फोटक फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 273.91 च्या सरासरीने स्ट्राईक रेटने खेळलेला हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. 6 षटकार आणि 5 चौकारांच्या सहाय्याने 22-23 चेंडूमध्ये वैयक्तिक 63 धावा काढून माघारी परततोय. अथर्व अँड पूर्व इलेव्हन आंबिवली संघाचा सलामीचा फलंदाज प्रमोद. तर नेक्स्ट मॅच हर्षण स्विझा 11 संघ म्हणजे खऱ्या तर या टीमचे ओनर आहेत गणेशदा आणि त्यानंतर महेंद्र म्हात्रे. तर दोन्ही संघ मालक आणि संघ नायकाला विनंती आपण केली यावं. त्यानंतर राजू आणि प्रमोद 11 बोलवली. आमचे राजोदा आणि प्रमोददादा यांचा हा संघ. तर दोन्ही टीमचे कॅप्टन वैजनाथ आणि कॅप्टन इलू आपण टॉससाठी या. टॉससाठी आमचे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये असतील आमचे मित्र राकेश. इनिंग दोन्ही संघाच्या संघनायकाने यायचं आहे. इलेव्हन संघाचं कॅप्टन वैजनाथ आपण देखील यायचं आहे. दोन्ही संघाच्या स्कीपरला विनंती असेल की आपण इनिंग सुरुवात होण्याच्या अगोदर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. नाणेफेकीच्या कार्यक्रमासाठी मी विनंती करतोय तर दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कार्यक्रम संपन्न होईल. शुभ हस्ते सुनीलजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कार्यक्रम संपन्न होईल. तर मी विनंती करतो मान्यवरांना की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. दोन्ही संघाचे स्कीपर इथे आपण पाहतोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये अवेलेबल झालेले आहेत. तर नाणा पलटून कोणाच्या बाजूने येते हे आपल्याला पाहायचं आहे. एका बाजूने पाहिलं तर हर्ष अँड स्विझा 11 संघाचा स्कीपर लीलाधर ठाकूर. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय राजू अँड प्रमोद 11 संघाचा स्कीपर वैजनाथ पाटील. दोन्ही खेळाडू म्हणजेच विस्फोटक अष्टपैलू खेळाडू आहेत. चला नाना पलटून वर कोणाच्या बाजूने येतोय शेक हँड होतोय. टॉस आणि कॅमेरा ऑन आहे आणि छापा येतोय म्हणजेच हर्ष अँड राजू अँड प्रमोद 11 संघाने मात्र नाणेफेकीमध्ये विजय संपादन केलेला आहे. तर निश्चितच वैजनता नाना आपल्या बाजूने आले तर काय आपला निर्णय असेल. नक्कीच आम्ही फिल्डिंग करण्याचा पहिला निर्णय घेतोय. आणि टार्गेट काय असेल 6 षटकांचा खेळ आहे आणि स्ट्रॅटर्जी काय असेल कोण असा फलंदाज असेल की त्याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित किंवा टार्गेट केला असेल. चांगल्या समोरच्या टीम मध्ये पण प्लेयर आहेत परंतु इलू ठाकूरला आमचा थांबवण्याचा प्रयत्न असेल. जास्तीत जास्त 60 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. ओके थँक्यू. चांगलं 60 धावांपर्यंत रोखलं जाईल असं वैजनाथ सांगतोय. पण जाऊया लीलाधरकडे. एक आक्रमक विस्फोटक खेळाडू आहे आपल्या बाजूला आपल्या वाटेला लीलाधर फलंदाजी आलेले आहे. तर काय निर्णय काय स्ट्रॅटर्जी असेल कितपत धावांचं योगदान आपल्या संघासाठी तयार केलं जाईल. 70+. अच्छा 70+ धावांचं योगदान लीलाधर सांगतोय दिलं जाईल. आणि हर्ष अँड स्विझा 11 संघ सांगतोय लीलाधर की 70च्या वर धावसंख्या जमावू. तर थँक्स लीलाधर आणि वैजनाथ दोन्ही संघांना शुभेच्छा असतील पुढच्या सामन्यासाठी. जाऊया गो टू दे रोशा सर. टीट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर.
थँक्यू. खूप चांगली सुरुवात देव म्हात्रेकडून षटकाराच्या बॅटमधून आलाय. देवकडे क्षमता आहे या धावांचा पाठलाग करण्याची. इथे मात्र बॅक टू द बॉलर खेळले आणि त्यानंतर मात्र चांगली फिल्डिंग. आमचे हनुमानपाडा नगरीचे महेंद्रदा पाटील यांचे शुभागमन झाले, त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि याच दरम्यान रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित खऱ्या अर्थानं पेन क्रिकेटची शान, रायगडचा अभिमान सुशांत मोकल गोट्या याला विनंती आपण देखील यावं व्यासपीठ होती. एक दर्जेदार खेळाडू आणि त्याचबरोबर एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून आपण या खेळाडूकडे पाहतोय. तर सुशांतला विनंती आपण देखील यावं व्यासपीठ होती. आपलंही सहर्ष स्वागत. हा सामना करत होतोय बाद आहे. एका बाजूनं प्रमोद जमदाडे उर्फ पावा या खेळाडूने केलेल्या 63 धावा आणि त्याच्या विरोधात आता मात्र देव मात्रे किती धावा जमा करेल हा मोठा प्रश्न असेल सुजल प्रतिष्ठान जिथे संघाच्या समर्थकांसमोर, कारण त्याच्यावरती आता भरपूर अपेक्षा आहे या मॅचची. इथे फटका फसलाय, यष्टीरक्षक झेल खाली आलाय आणि हा झेल भरपूर इम्पॉर्टंट आणि जल्लोष साजरा होतो या ठिकाणी. अथर्वयन पूर्वा 11 आंबिवली टीमच्या केम्यामध्ये फलंदाज बाद देव म्हात्रे बॅक टू द पॅव्हेलियन. या गोलंदाजासाठी जोम्मा पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय खरं तर या खेळाडूला, कारण त्याने बहुमूल्य विकेट पटकावलं. मी पहिल्यांदा म्हटलं या मॅच मध्ये खरं तर देव म्हात्रेची इनिंग भरपूर महत्वाची असेल, परंतु 3ऱ्या क्रमांकावरती बंटी मैदानाच्या आतमध्ये चाललाय. जिते संघाचा सध्याच्या घडीचा सर्वात इन्फॉर्म खेळाडू खऱ्या अर्थानं बंटी, अतिशय आक्रमक असा हा लेफ्टी बॅट्समन आहे. आता त्याच्याकडे देखील संधी आहे या मॅच मध्ये आपल्या संघासाठी एक मोठं योगदान देण्याची. हा सामना तुम्हाला अतिशय रफ अँड टफ पाहायला मिळेल, यातील मात्र शंका नसणार आहे. बॅटिंगसाठी मात्र स्ट्रायकिंग गेटमध्ये खेळाडू आलाय तो म्हणजे अमित आणि देव हा खेळाडू इथे बाद झाला. अक्षय राईट लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. इथे देखील चांगला फटका, इनफिल्डच्या वरतून बॉल उडवलाय सरळ लॉंग ऑफ रिझन कडे बॉल चाललाय, पॅरल स्ट्रोक येतोय. हा षटकार थँक्यू. जिते विभाग प्रीमियर लीग सीझन 1 या स्पर्धेच्या निमित्तानं खरं तर सुशांत मोकल यांचे ते शुभागमन, त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. परंतु मैदानामध्ये आता खरं तर दोन्ही बाजूनं वनवा पेटलाय, कारण पहिल्या इनिंग मध्ये प्रमोद जमदाडेने केलेली अफलातून बॅटिंग आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आता सुजल प्रतिष्ठान म्हणजे जिते संघ हा संघ देखील मैदानामध्ये संघर्ष करतो. दुपारचं सत्र आहे आणि या मॅच मध्ये धावांचा पाठलाग देखील होऊ शकतो, प्रयत्न करावा लागतील फलंदाजांना. अकूट टप्प्याचा बॉल, अजून एक चांगला फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतो आणि हा झेल कॅरी केलाय. कमबॅक चांगलं प्रत्युत्तर अक्षयकडून, अजून एक धक्का बसतोय सुजल प्रतिष्ठान 11 जिते टीमला. तर लगातार या षटकामध्ये मात्र हा दुसरा धक्का बसतोय आणि खरं तर आता टॉप ऑर्डर सपशेल अपयशी ठरली आहे. परंतु मैदानामध्ये बंटी आणि नवीन खेळाडू जो गेलाय संकेत, त्याला मात्र त्या संघाची संपूर्णपणे जबाबदारी स्वीकारावी लागेल, कारण पहिल्या षटकामध्ये आल्या 12 धावा, 30 चेंडू आणि आता 73 धावांची गरज. 5 षटकांमध्ये आता 73 धावा करायच्या बॅटिंग करणाऱ्या सुजल प्रतिष्ठान जिते टीमला खूप महत्वपूर्ण सामना. टॉप 3 मध्ये आपण पाहिलं पारकर 11 जिते संघ पोहोचलाय. मानस आणि शमा 11 इरबाडी संघाला मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं, परंतु खूप चांगला खेळ त्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलाय. आणि त्यानंतरचा अजून एक मोठा सामना तुम्ही बाजार मैदानामध्ये सावला. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना खूप मोठी इनिंग साकारली होती, 84 धावांची संघ होता तो म्हणजे अथर्वयन पूर्वा 11 आंबिवली. पहिलाच बॉल यावेळेस स्वप्नील ठाकूर कॅप्टन आणि त्याने मात्र पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. येणारे
29 बॉल असतील आणि 73 धाबांची गरज. 29 चेंडू आणि 73 धाबा हे समीकरण आहे. म्हणजे प्रत्येक षटकामागे एखाद दोन मोठे फटके हे घ्यावं लागतील संकेत आणि बंटी या दोन फलंदाजांना. इथे खूप चांगला स्ट्रोकसाठी जागा क्रिएट केली, बॅकफुटला गेले, त्यानंतर मात्र बॉलला उडवलं सरळ डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. आउटफिट फास्ट आहे, बॉल सरळ चालला सीमा पार. अजून एक येतोय दमदार चौकार. तर हा चौकार आला आणि चौकाराच्या मध्येनं मात्र संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 2 गडी बाद 16 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये आल्या 12, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या बॉलमध्ये आला हा चौकार. यावेळेस स्वप्नील ठाकूरचा हा बॉल इनफिल्डच्या वरतून खेळायचा होता आणि अजून एक धक्का. शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं परंतु एलिव्हेशन नव्हतं, त्यामुळे मात्र अजून एक धक्का बसतोय तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या सुजल प्रतिष्ठान 11 जीते टीमला. पाहिलं संघनायकानं दाखवलेली खऱ्या अर्थानं चपलाई स्वप्नील ठाकूरचं कौतुक करावं लागेल, कारण शॉर्ट पॉईंट मधला शतरक्षक त्याने डीप मध्ये तैनात केला, डीप बॅकवर्ड पॉईंट मध्ये, आणि डीप मिडविकेट मधला शतरक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला आणि त्याच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज या ठिकाणी संकेतनं आणि तो झेल देऊन बाद झाला. तिसरा धक्का बसतोय 16 या धावसंख्येवरतून. परंतु मैदानामध्ये अजूनही बंटी नावाचा खेळाडू सज्ज आहे आणि त्याच्याकडे क्षमता आहे. माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायचे नसेल तर त्याला कारणे सापडतात. तर इथे ही गोष्ट तुम्हाला करावी लागेल, कारण धाबांचा जर का तुम्हाला पाठलाग करायचा असेल तर तुमच्यावरती स्वतःवरती तुम्हाला विश्वास दाखवावा लागेल आणि चांगले स्ट्रॅटर्जी धाबांचा पाठलाग हा करावा लागेल फलंदाजांना. खूप मोठा सामना आपण पाहतो या ठिकाणी. स्वप्नील ओव्हर द विकेट समोर खेळाडू आहेत ते म्हणजे योगेश. अजून एक चांगला स्ट्रोक, अफलातून टायमिंग, बॉल सरळ चला डीप मध्ये, सरळ सीमा पार. या षटकामधला अजून एक चांगला दर्जेदार चौकार. तर हा इथे मात्र हा चौकाराच्या मध्येनं मात्र 20 धावा धावफलकावरती लागल्या. गडी बाद झाल्या 3. अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे 65 धाबांचा. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला त्या ठिकाणी प्रमोद थ्रो करतील आणि दरम्यान एक धाव आली. एका धावेने मात्र संघ हलवार पुढे चालला. धावसंख्या आहे धावफलकावरती 3 गडी बाद 21 धाबा. रन चेसिंग करायचे, आता तुम्हाला दबाव झेलत चांगली बॅटिंग करायची आहे आणि बंटी जो खऱ्या तर या सत्रामध्ये पहिला चेंडू पेस करेल. या खेळाडूकडे भरपूर गुणवत्ता आहे आणि त्याच्याकडे टॅलेंट आहे, कौशल्य आहे आणि त्या कौशल्य आणि गुणवत्तेच्या आधारावरती मात्र त्याला चांगली एक मोठी इनिंग इथे खेळावी लागेल, कारण संघ मोठ्या अडचणीमध्ये आहे. आपल्या संघाचा कोसळता डाव सावरण्याची त्याच्याकडे संधी आली आहे आणि जबाबदारी त्याला स्वीकारावी लागेल. स्वप्नील ॲज अ कॅप्टन खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली या खेळाडूनं. या षटकामध्ये आपण एकंदरीत विचार केला, एक विकेट त्याने मिळवला आणि 9 धावा खर्च केल्या. ओव्हर द विकेट बंटीसाठी हा बॉल फक्त दिशा दिली आहे, डीप मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी तैनात केलं. खूप चांगला खेळ स्वप्नील कडून. तुम्ही पाहता लेफ्टी बॅट्समनच्या आगे त्याने डीप फाईन लेग मध्ये हा शतरक्षक तैनात केला आणि त्यानंतर अजून एक सिंगल आली या बॉलवरती. या सिंगलने 2 षटकांचा खेळ संपतो आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर सुजल प्रतिष्ठान जीते 11 टीमची धावसंख्या धावफलकावरती 3 गडी बाद 22 धावा, म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 63 धावांची गरज असेल बॅटिंग विजयासाठी बॅटिंग करणाऱ्या टीमला.
गेला खेळाडूंकडून बॅटिंग पॉवर प्ले घेतला तिसऱ्या षटकामध्ये आणि हा पॉवर प्ले भरपूर निर्णायक असेल बॅटिंग करणाऱ्या सुजल प्रतिष्ठान 11 जिते टीमसाठी, कारण या षटकामध्ये किमान 12 ते 15 धावा जरी आल्या तर त्या संघासाठी लाभदायक ठरतील, कारण मोठा टार्गेट त्यांना त्या मोठ्या टार्गेटचा आता पाठलाग करायचा आहे. आस्किंग रन रेट जर पाहिला तुम्ही जवळजवळ 16च्या सरासरीनं मात्र इथे बॅटिंग करायची आहे. तर 24 बॉल आणि आता 63 धावांची गरज. 24 चेंडू आणि आता 63 धाबा. गोलंदाजी मार्कमध्ये पुन्हा एकदा संघ नायकाने पाचारण केलंय अक्षय या गोलंदाजाला. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट समोर बंटी खोला टाकला बॉल ऑन साइड मध्ये फटका सजवला. क्षेत्ररक्षण खूप चांगलं त्या ठिकाणी पाहायला मिळालं. खूप चांगलं बॅकअप होतं आणि एक धाव मात्र इथे रोखता आली नाहीये, ती म्हणजे अथर्बँड पूर्वा 11 आंबिवली संघाला. एका धाब्याने संघ पुढे चाललाय. समीकरण मात्र बनलंय 23 चेंडू आणि आता 62 धाबांची गरज. 23 बॉल 62 धाबा. अशक्य असं काही नाहीये क्रिकेटमध्ये, तुम्हाला इथे शक्य करावं लागेल. 16.17चा आस्किंग रन रेट आहे आणि करंट रन रेट जर पाहिला या टीमचा तर खूप कमी आहे. हा रन रेट होणं गरजेचं आहे. 10.62च्या रन रेटनं मात्र हा संघ पुढे चाललाय. तुम्हाला 16.17च्या रन रेटनं मात्र या ठिकाणी धावा करायचे आहेत, कारण एखाद दुसरे मोठे फटके आले तर हा रन रेट थोडासा कमी होईल आणि ते प्रयत्न करावे लागतील फलंदाजांना. योगेश आणि बंटी या दोन खेळाडूंना बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. चांगला फटका होता लॉंग ऑफच्या वरतून मात्र बॉल चालला 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून खूप वेगाने जाईल बॉल. ब्लॅक स्क्रीनला स्पर्श करण्यासाठी हा येतो चौकार. तर येणारे 22 चेंडू आणि आता 58 धाबांची गरज. 22 बॉल आणि 58 धाबा हे समीकरण आलंय. सामन्यामध्ये अजूनही दोन्ही संघ बॅलन्स आहेत. इथून जो वर्तमान स्थितीमध्ये चांगला खेळ करेल त्याच्या वाट्याला मात्र विजय असेल तर दुसऱ्या संघाच्या वाट्याला असेल पराभव. तर आतिषबाजी करावी लागेल षटकार चौकारांची फलंदाजांना. 22 बॉल 58 धाबांची गरज असताना हा शॉटम्पूल करण्याचा प्रयत्न. फटका फसला आणि शॉट स्क्वेअर लागला. हा मात्र सोपा झेल पकडला गेला. अर्ध्यानंतर मात्र अजून एक धक्का बसतोय सुजल प्रतिष्ठान जिते संघाला. योगेश बॅक टू द पॅव्हिलियन. एकवीस बॉल आणि आता 58 धावांची गरज. तिसरं षटक मार्गस्थ आणि सुजल प्रतिष्ठान 11 जिते टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 27 आणि गडीबाद झालेत 5. जवळजवळ अर्धा संघ गारद झालाय, परंतु अजूनही या मॅच मध्ये तुम्ही पाहताय बंटी कमबॅक करू शकतो, कारण त्याच्याकडे क्षमता आहे. अतिशय चांगला लेफ्टी आक्रमक बॅट्समन आहे. आम्ही पेन नगरपालिकेच्या मैदानामध्ये अनेक स्पर्धांमध्ये त्याला चांगली बॅटिंग करताना पाहिलंय. या मॅच मध्ये त्याच्याकडून आता भरपूर अपेक्षा असतील सुजल प्रतिष्ठान 11 जिते टीमला. इथे फटका चांगला आहे ऑन साइड मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते परंतु बॉल सरळ चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमा पार, हा चौकार. चोपन्न धाबा. चांगली बॅटिंग मैदानामध्ये चालली. लेफ्टी बॉलर्सच्या अगेन मात्र लेफ्टी बॅट्समन आक्रमकता दाखवतो. अक्षर चांगला स्पेल टाकला पहिला, त्यानंतर सेकंड स्पेल अक्षरचा. इथे देखील लोअर फुल टॉस बॉल अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह केला बॉलला ऑन साइड मध्ये सिंगल पूर्ण केली आहे. खराब कामगिरी आणि बॅकअप चांगलं होतं बघा. फिल्डिंगला त्या ठिकाणी बॅकअप दिलं नसतं तर या 4 धाबा आल्या असत्या आणि इथे मात्र 2 धाबा आल्या बॅटिंग करणाऱ्या सुजल प्रतिष्ठान 11 जिते संघाला. त्यामुळे समीकरण बनलंय शेवटचे बॉल असेल 19 आणि धाबा करायच्या 52. 19 चेंडू आता 52 धाबांची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे. 19 बॉल मध्ये 52 धाबांची गरज. प्रमोद
जमदाडेने केलेलं आक्रमक अर्धशतक आणि त्याच्या विरुद्ध दिशेने मात्र तुम्ही पाहता दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना खेळाडू बंटी 19 बॉल आणि आता 52 धावांची गरज. इथे वेगवान बॉल होता आणि पंचानी या बॉलला नो देखील घोषित केलंय. 1+1 अशा 2 धाबा, तिसरी धावाचा प्रयत्न होतोय आणि 3 धाबा देखील कंप्लीट. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. 1+3 अशा 4 धावा बोनसच्या स्वरूपात मिळाल्या आणि फ्री हिटची संधी असेल. 2 धावा कमी केल्या माफी असावी. 3 धावा असतील या बॉलवरती, कारण एक नोची होती आणि 2 पलून काढल्या दोन्ही खेळाडूंनी, त्यामुळे या 3 धावा असतील. 52 धावांची गरज होती. आता 49 धावांची गरज असेल येणाऱ्या 19 चेंडूमध्ये. फ्री हिटचा बॉल ओव्हर स्टेपिंग केला होता खऱ्या तर गोलंदाज अक्षयनं पॉपिंग क्रीजच्या पुढचा पाय टाकला, त्यामुळे मात्र पंचानी या बॉलला खरं तर नो घोषित केलंय आणि तदनंतर मात्र आता फ्री हिटचा बॉल फेकावा लागेल अक्षय या खेळाडूला. 19 चेंडू आणि आता 49 धावांची गरज. 19 बॉल आणि 49 धावा. खूप चांगला सामना तुम्ही पाहता, एन्जॉय करताय. फ्री हिटचा बॉल आणि समोर तुम्ही पाहताय बंटी हा खेळाडू. खूप वेगळी रणनीती आखली आहे. प्रमोद यशाच्या मागे उभे राहतील. अक्षयचा पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. फ्री हिटचा बॉल होता आणि इथे मात्र एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि तदनंतर मात्र हा निर्धाव चेंडू. आता समीकरण बनलंय शेवटचे 18 चेंडू 49 धावांची गरज. तत्पूर्वी आपण या व्यासपीठावरती उपस्थित खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूला क्रिकेट क्षेत्रामध्ये रायगड भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, तो खऱ्या अर्थानं पेन ग्रामीण क्रिकेटची शान आणि आमच्या रायगड टेनिस क्रिकेटचा अभिमान सुशांत मोकल याचा इथे सन्मान करायचा आहे. तर मी विनंती करतो आमचे या स्पर्धेचे आमचे आयोजक या ठिकाणी खरं तर पेन तालुका भारतीय जनता पार्टी सरचिटणीस संदीप खऱ्या अर्थानं संजय दगर त्यांना विनंती होती आपल्या शुभ हस्ते सुशांत मोकल या खेळाडूचा पण सन्मान करा आपल्या व्यासपीठावरती. नो बॉल पुन्हा एकदा आहे. किपर चेंजची अनाउन्समेंट केली नव्हती, तर पुन्हा एकदा एक्स्ट्रा बॉल फेकावा लागेल. सुशांत या आपण सन्मान स्वीकार करा. तर सुशांत या खेळाडूचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होईल. तर सुशांतला विनंती सन्मानाचा स्वीकार करा. अमरापूर विभागातील हा खेळाडू, पेन तालुक्यातील हा खेळाडू, रायगड जिल्ह्यातील खेळाडू. आज आपण पाहिला विविध मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना खेळाडूला पाहिलं. तर अजून एक एक्स्ट्रा बॉल फेकावा लागेल. विकेट किपर चेंज हा नियम कदाचित प्रमोदला कळला नसेल आणि त्यानंतर मात्र पंचांनी या बॉलला नो घोषित केलाय. तर संधी आहे अजून फ्री हिटची. फ्री हिट कंपल्सरी असेल. 1 धाव ऍड होईल. आता 19 चेंडू आणि आता 48 धावांची गरज. 19 बॉल आणि 48 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. खूप मोठा सामना आपण एन्जॉय करतो. मोठी मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. सुजल प्रतिष्ठान 11 जिते विपक्ष अथर्व अँड पूर्वा 11 आंबिवली या 2 संघांमध्ये. अक्षयचा हा चेंडू. आता येणारे बॉल असतील ते म्हणजे 19 आणि 48 धावांची गरज. इथे मोठा फटका. फ्री हिटचा बॉल होता. आक्रमकपणा इथे दाखवलाय आणि इथे येतो हा चौकार बंटीच्या बॅटमधून. या बॉलवरती शेवटच्या बॉलवरती जवळजवळ 8 धावा खर्च केल्या अक्षयनं, कारण 2 नो बॉल आणि 2 सिंगल, एक दुहेरी अंक आणि एक चौकार अशा एकूण 8 धावा खर्च केल्या या बॉलवरती. कदाचित हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरेल. शेवटचे 18 बॉल आणि 44 धावांची गरज. 18 चेंडू आता 44 धावा. येस डीजे. या षटकामध्ये आपण पहिला अक्षयने 19 धावा खर्च केल्या. शेवटचे 18 बॉल आणि आता 44 धावांची गरज. 18 चेंडू आणि 44 धावा. खरं तर 14.60 हा आस्किंग रन रेट असेल या ठिकाणी. मॅच मध्ये सुजल प्रतिष्ठान 11 जिते संघाला सर्व प्रेक्षकांच्या आता नजरा या सामन्यावरती खेळल्यात, कारण हा सामना भरपूर इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांसाठी. कारण जिंकला तर तुम्ही टॉप 3 मध्ये पोहोचाल, किमान एका बक्षिसाचे तुम्ही हकदार ठराल. त्यामुळे या मॅच मध्ये तुम्हाला भरपूर काही करायचं आहे. स्वप्नील ठाकूर स्वतः संघनायक सेकंड ओव्हर हाताळतोय. शेवटचे 18 बॉल आणि 42 धावांची गरज. 18 चेंडू आणि 42 धावा. समोर फलंदाज शुभम.
शुभम हा खेळाडू स्वप्नील ठाकूरचा यावेळीचा बॉल फुल टॉस होता. ऑन साइड मध्ये फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल आली आणि त्यानंतर मात्र थ्रो देखील तेवढा सुंदर. एक धाव आली. एखाद्याने संघ पुढे गेलाय आणि त्यानंतर समीकरण म्हणलंय शेवटचे बॉल असेल 17 आणि 43 धावांची गरज. 17 चेंडू आणि 43 धावा हे समीकरण मैदानामध्ये आलंय. शेवटचे 17 बॉल आणि 43 धावा भरपूर महत्वपूर्ण आणि निर्णायक क्षण या सामन्याचा. आणि दुसऱ्या बाजूने बंटी हा खेळाडू जितका वेळ या मैदानात उभा राहील तितकं खेळताना सुजल प्रतिष्ठान जिथे संघासाठी लाभदायक ठरेल. कारण तो लेफ्टी बॅट्समन आहे, तो आक्रमक खेळाडू आहे आणि या खेळाडूला जर का बाद करण्यामध्ये अथर्व पूर्वा इलेव्हन आंबिवली संघाला लवकरात लवकर यश आलं तर मात्र थोडासा बॅकफुटला जाईल सुजल प्रतिष्ठान इलेव्हन जिथे संघ. खूप महत्वपूर्ण सामना. स्वप्नील ठाकूर ॲज अ कॅप्टन त्याला कमबॅक करायचा आहे. पंचाच्या डाव्या बाजूने लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. वेगवान बॉल होता, शफल झालं ते बंटी. त्यानंतर मध्ये फॉलो केलं बॅट्समनला, खूप चांगला बॉल डिलिव्हर केला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, ओव्हर थ्रो देखील झाला आणि त्यानंतर मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. इथे आल्या 2 धावा. 16 चेंडून आता 41 धावांची गरज. 16 बॉल आणि 41 धावा. खूप चांगला सामना मैदानावर चाललाय. ओव्हर थ्रो एक असा डिसिजन आहे, त्या डिसिजनला मात्र अंपायरला कोणतीही ऍक्शन करता येणार नाहीये. वाईट बॉल, नो बॉल, फ्रीट असे अनेक नियम त्याला मात्र ऍक्शन मध्ये देऊ शकतात रिप्लाय. इथे वेगळा फटका. यावेळेस हा रिव्हर्सचा फटका खेळण्याची गरज होती का हा प्रश्न पडला असेल, परंतु तेवढीच चांगली खराब फिल्डिंग. खरं तर लेझी क्रिकेट. अजूनही 2 धाबा ऍड होतील त्या म्हणजे बॅटिंग करणाऱ्या खरं तर सुजल प्रतिष्ठान जिथे टीमच्या धावफलकावरती. तर शेवटचे बॉल असेल 15 आणि धाबा करायच्या त्या म्हणजे 39. 15 चेंडू आणि 39 धाबांची गरज. 14-41. 14 बॉल आणि आता 41 धाबांचं समीकरण. क्लीन बोल्ड झाला बंटी आणि इथे मात्र आता पूर्ण फ्रंट फुटवर येतो संघ अथर्व पूर्वा इलेव्हन आंबिवली संघ. चौदा बॉल आणि आता 39 धाबांची गरज. बंटी बाद झाला, ज्याने 10 चेंडू मध्ये 18 धाबांचं योगदान आपल्या टीमला दिलंय. अजूनही मॅच पूर्णपणे बॅलन्स आहे. रुपेश मात्रे हा खेळाडू नवीन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 14 चेंडू आणि आता 39 धाबांचं समीकरण मैदानामध्ये. या धावांचा पाठलाग रुपेश कडून होईल का हा प्रश्न देखील पडला असेल तुम्हा आम्हा सर्वांना. तर दुसऱ्या बाजूला मात्र चांगली गोलंदाजी करत स्वप्नीलला ऍज अ कॅप्टन म्हणून एक मोठी भूमिका साकारतो मैदानाच्या आतमध्ये. 14 चेंडू आणि 39 धावांची गरज. खूप निर्णायक सामना तुम्ही पाहताय. मॅच मध्ये मात्र आता ट्विस्ट निर्माण करून दिलंय स्वप्नील ठाकूर या बॉलर्सना. चांगली गोलंदाजी केली आहे. जिथे विभाग प्रीमियर लीग सीझन 1 या स्पर्धेमध्ये आपला अस्तित्व जर कायम ठेवायचं असेल तर हा सामना जिंकणं खूप महत्वाचा. फ्लिक केल्या बॉलला फक्त दिशा दिली. आठवण झाली युवराज सिंगच्या फटक्याची. 6 धावा आल्या या ठिकाणी सुजल प्रतिष्ठान इलेव्हन जिथे टीमसाठी. नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघ म्हणत केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल. इथे सुरुवात केली आणि पहिलाच बॉल फ्लिक केला होता आणि चांगला फटका एक्झिक्यूट केला. रुपेश मात्र या फलंदाजाला त्याच्या बॅटमधून आला हा निर्णायक षटकार. कॅल्क्युलेशन जर तुम्ही बघितलं शेवटचे 13 चेंडू आणि धावा करायच्यात. 33 धाबा. अजून एक चांगला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बॅकफुटला गेले. स्ट्रोकला जागा क्रिएट केली. तदनंतर मात्र क्षेत्ररक्षण थोडेसे फंबल झाले आणि थ्रो देखील तेवढा सुंदर आपण पाहिला. आणि तदनंतर आल्या 2 धाबा. कहाणी में ट्विस्ट. येणारे 12 चेंडू आणि आता 31 धावांची गरज. 12 बॉल आणि 31 धावा. व्हॉट मॅच.
याच दरम्यान आमचे कारपाडा नगरीचे आदरणीय अविनाशी ठाकूर साहेब यांचे शुभागमन होते, त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती आपण यावे व्यासपीठावरती. चला एकाने जा बॅट घेऊन आतमध्ये थांबा. तर 12 बॉल आणि आता 31 धावांची गरज. 12 चेंडू आणि आता 31 धावा हे समीकरण आलंय. बघा मॅच कुठे होती. देव बाद झाला, त्यानंतर आपण पाहिला बंटी देखील बाद झाला, संकेत बाद झाला, अमित बाद झाला, परंतु अजूनही आम्ही सामन्यामध्ये आमचं अस्तित्व कायम ठेवू या ईर्षेने उतरलेला रुपेश म्हात्रे हा खेळाडू. एक काळ होता खर तर शिरडोनच्या मैदानावरती ज्या गोलंदाजाने अक्षरशः मुंबईच्या खेळाडूंना देखील आपल्या गोलंदाजाने नाचवलं. ज्या खेळाडूला खऱ्या अर्थानं ज्यांनी कल्याण मुंबई परिसरातील फलंदाजांना अक्षरशः आपल्या गोलंदाजावरती नाचवलं असा हा खेळाडू म्हणजे रुपेश मात्र आता बॅटिंग करतो. आपल्या संघासाठी संकट मोचक म्हणून चांगली इनिंग साकारली या मॅच मध्ये. शेवटचे 12 बॉल आणि आता 31 धावांची गरज असेल मॅच मध्ये विजयासाठी बॅटिंग करणाऱ्या सुजल प्रतिष्ठान 11 जीते संघाला. तर एका बाजूने या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी अथर्व अँड पूर्वा 11 आंबिवली संघाला या धावा रोखायच्यात. अप्रतिम मॅच, सुपर 6 ही लढाई आणि मैदानामध्ये मात्र आता रणशिंग फुंकलं गेलंय. कोण होणार विजेता, अथर्व अँड पूर्वा 11 आंबिवली की सुजल प्रतिष्ठान जीते. चला डगआउट मध्ये सर्व खेळाडूंनी बसायचं प्लीज. मी विनंती करतो सुजल प्रतिष्ठान 11 संघाचे सर्व खेळाडू सर्व खेळ थांबवा थोडा प्लीज, मॅच थांबवा. आपण सर्वांनी डगआउट मध्ये बसा. खुर्च्यांवर उठायचं, प्रेक्षकांना विनंती आहे. जिथे खुर्च्या आहेत तिथे फक्त खेळाडू बसतील, सर्वांनी उठायचं प्लीज. थोडा खेळ थांबवा. इथे त्या संघाची देखील काही चूक नाही, प्रेक्षकांनी त्या जागा तिकडे व्याप्त केल्यात. तर आपण प्लीज प्रेक्षकांना विनंती, आपण खुर्च्या खाली करा प्लीज. डगआउट मध्ये बसलेले प्रेक्षक तुम्हाला समजत असेल तर प्लीज उठा. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं प्रकाश आता ठाकूर यांच्याकडून. तर जाऊया मॅचच्या दिशेने. इथे आली धाव ती म्हणजे सिंगल, त्यामुळे येणारे 11 चेंडू आणि आता धावा करायच्या त्या म्हणजे 30. 11 चेंडू आणि आता 30 धावांची गरज. व्हॉट मॅच, अप्रतिम लढाई मैदानामध्ये चालली आहे. रुपेश हा खेळाडू जसा मैदानामध्ये आला तसा पुन्हा एकदा या सामन्यामध्ये सुजल 11 प्रतिष्ठान संघाने शिरकाव केलाय. परंतु अजूनही तुम्ही पाहता ही लढत संपलेली नाही आहे, हा संघर्ष संपलेला नाही आहे. शेवटच्या 11 चेंडू आणि आता 30 धावांची गरज. 11 बॉल आणि आता 30 धावा हे समीकरण मैदानामध्ये आलंय. अप्रतिम मॅच. बॉल तयार पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूनं राईट आर्म राऊंड विकेट. खूप चांगला चेंडू, गोलंदाज या ठिकाणी होते. प्रणित कमबॅक करतो आपल्या सामन्यासाठी. या क्षणाला एक डॉट बॉल तुमच्या संघाला पराभवाच्या छायामध्ये घेऊन जाईल. त्यामुळे तुम्हाला इथे खरं तर सिंगल डबल कडे देखील लक्ष केंद्रित करावं लागेल. रुपेश हा आक्रमक फलंदाज आहे, त्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला. इथे कॅल्क्युलेशन म्हणलं शेवटचे 10 चेंडू आणि आता 30 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे 300च्या स्ट्राईक रेटनं 3 धावा कराव्या लागतील विजयासाठी बॅटिंग करणाऱ्या सुजल प्रतिष्ठान 11 जीते टीमला. अथर्व अँड पूर्वा 11 आंबिवली आणि सुजल प्रतिष्ठान 11 जीते या दोन संघांमध्ये एक मोठी लढत. 10 चेंडू आणि 30 धावा. हा वेगवान बॉल होता, यष्टीरक्षकाला देखील बीट केलाय. बॅकवर्ड क्षेत्राकडे हा बॉल निघून चाललाय. इथे मात्र तुम्ही पाहता या सामन्यामध्ये कलाटणी लागली आहे. वाईड +4 असे 5 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या सुजल प्रतिष्ठान 11 जीते टीमला. तर 5 धाबा या बॉल वरती पूर्णच्या स्वरूपात आल्या. समीकरण म्हणलं शेवटचे बॉल असतील ते म्हणजे 10 आणि 25 धावांची गरज. हा चौकार खऱ्यातनं या सामन्याला कलाटणी देऊन गेला. कारण आता कॅल्क्युलेशन जर तुम्ही पाहिलं धावा आणि चेंडूंचा अंतर हा कमी झालाय, फक्त 15 धावांचा फरक. इथे मोठा फटका, स्टँड अँड डिलिव्हर. रुपेश बॅटचा हा तडाखा, बॉल चाललाय सरळ सीमा पार. 6 धावेसाठी हा षटकार.
ठाकूर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं या खेळाडूला. रुपेश मात्र या खेळाडू या षटकारासाठी. पुढचा बॉल देखील उडवलाय मिड ऑफच्या वरतून बॉल चला लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असतील. 2 धावा घ्यायचा अवधी होता खेळाडूंकडे आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या. बघा परिस्थितीनुसार स्वतःला सावरलं या खेळाडूनं. ऍज अ बॉलर म्हणून या टीम मध्ये निवड. सध्याच्या घडीला एक चांगला बॅट्समन म्हणून मात्र मैदानामध्ये खेळतोय. शेवटचे बॉल असतील 8 आणि धावा करायच्या 17. न थकता न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबाला देखील झुकावं लागतं आणि इथे प्रयत्न करतो मैदानाच्या आतमध्ये रुपेश मात्रे हा खेळाडू. 8 चेंडू 17 धावांची गरज. खोलात टाकलेला हा बॉल होता. शॉर्ट पॉइंटला मात्र फिल्डिंग चांगली आली आणि इथे 1 धाव आली आहे. थोडा क्राऊड शांतता राखा प्लीज 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 शांत राखा. थांबा खेळ थांबा 2 मिनिटं सर. प्लीज उठा. आपण मी त्या प्रेक्षकांना विनंती करतो त्यांची चुकी नाहीये. खुर्च्यांमध्ये जे प्रेक्षक बसतात त्यांना उठायचं आहे. चला उठा. आपण फक्त खेळाडू तिथे बसतील. डगआउट मध्ये खेळाडू बसतील. देव या आपण देव आपल्या सर्व खेळाडू ते बसवा डगआउट मध्ये. प्लीज शांतता राखा. खूप चांगली स्पर्धा बनती. चला गेम कडे आपण लक्ष केंद्रित करूया. शेवटचे बॉल असतील 7 आणि 16 धाबांची गरज. 7 चेंडू आणि आता 16 धावांची गरज. 7 चेंडू आणि 16 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. अप्रतिम मॅच. मोठी लढाई तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. सामना अजूनही संपलेला नाहीये. अथरबँड पूर्वा 11 आंबिवली विपक्ष सुजल प्रतिष्ठान जिते. एक मोठी लढाई आपण मैदानामध्ये पाहतो. शेवटचे 7 बॉल आणि 16 धावांची गरज. यावेळेस देखील खूप वेगवान बॉल होता. खूप चांगलं कमबॅक खेळाडूच्या माध्यमातून इथे आलाय हा निर्धाव चेंडू. त्यामुळे आता समीकरण बनलंय 6 चेंडू आणि आता 16 धावांची गरज. रुपेशनं जर हा सामना जिंकवला तर आमचे सन्माननीय संतोष पाटील साहेब यांच्याकडून 2000 रुपये पारितोषिक असेल रुपेश या खेळाडूला. बघा आता या सामन्याला मात्र तुम्ही पाहता दोन्ही बाजूने मात्र आता वनवा पेटलाय. कोणता संघ असेल विजेता. कारण 6 बॉल मध्ये आता 16 धाबा करायच्यात. खूप मोठा सामना. मी कॅप्टन देवला विनंती करतो आपले खेळाडू डगआउट मध्ये बसतील. प्लीज शांतता राखा. कारण मॅच आहे. कारण क्रिकेट हा भावनांचा खेळ बनलाय. आज तुम्ही पाहता या स्पर्धेमध्ये जेवढे संघ पार्टिसिपेट झाले त्यांच्या बरोबरीने जे संघ मालक आहेत त्यांचं खरं तर मी इथे हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करेन की त्यांच्या माध्यमातून या सर्व खेळाडूंना इथे प्लॅटफॉर्म मिळाला या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. तर सर्व संघ मालक आणि आयोजक यांचे इथे आभार व्यक्त करावे लागतील. 6 बॉल आणि 16 धाबा. यस ड्रिंक्स ब्रेक पाणी घेऊन मैदानामध्ये गेलेत खेळाडू. तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून. शेवटचे 6 बॉल आणि आता 16 धाबांची गरज. खूप मोठी लढत मैदानामध्ये चालली आहे. रुपेश कडून मात्र आता इथे आक्रमकता. आता रुपेशला रोखावं लागेल. गोलंदाज आहेत या ठिकाणी अथरबँड पूर्वा 11 आंबिवली संघाचे गोलंदाज पंकज. सामना अजूनही बॅलन्स आहे. पंकजला जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकायचे आहेत. एका दुसरा विकेट घ्यायचा तर दुसऱ्या बाजूने मात्र रुपेशला आक्रमण करायचं आहे. आयुष्यात आलेला कठीण काल माणसाला जास्त मजबूत बनवतो. एखादा प्रसंग जेवढा हादरवून सोडतो तेवढाच तो कणकरी करतो. आणि या मॅच मध्ये जो कठीण काल आला होता सुजल 11 प्रतिष्ठान संघावरती तो संपूर्णपणे कठीण काल झेलला रुपेश मात्र या फलंदाजानं. मॅच तुम्ही पाहता अतिशय रोमांचक मोडवरती आली आहे. शेवटचे 6 बॉल आणि 16 धाबांची गरज. कोणता संघ असेल विजेता. या ठिकाणी अथरबँड पूर्वा 11 आंबिवली की सुजल प्रतिष्ठान जिते याचं उत्तर देणारं हे षटक असेल. त्यानंतर गोलंदाज आहे त्या ठिकाणी पंकज ठाकूर. 6 बॉल आणि 17 धावा. राईट आर्म ओव्हर द विकेट. आखून टप्प्याचा बॉल. शॉर्ट आर्म पुल. पिक्चर अभी भी बाकी आहे. पहिलाच बॉल होते आलाय हा षटकार.
या षटकारासाठी पुन्हा एकदा प्रकाशदा ठाकूर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. बघा या मॅच मध्ये खरं तर तुम्ही पाहता या ठिकाणी विलन म्हणलाय अथर्बॅन पूर्वा 11 संघासाठी रुपेश म्हात्रे हा खेळाडू. कोणी साथ नाही दिली म्हणून रडत बसायचं नसतं, तर संकटाच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व नव्याने निर्माण करायचं असतं. बघा पहिल्या खेळाडूची साथ मिळाली होती, त्यानंतर मात्र रुपेश लढतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी. शेवटचे 5 बॉल आणि आता 11 धाबांची गरज. 5 चेंडू आणि 11 धाबा. माप्यासाठी 5 चेंडू आणि 10 धाबांची गरज. षटकार होता 6 चेंडू मध्ये 16 धाबांची गरज होती. आता 5 बॉल आणि 10 धाबांची गरज. गोलंदाज तयार पंकज ठाकूर. रॅटम राऊंड विकेट रुपेश साठी हा बॉल. अजून एक चांगला फटका. झेल होईल का? इथे झेल पकडलाय. जल्लोष साजरा होतोय अथर्बॅन पूर्वा 11 आंबिवली टीमच्या केम्यामध्ये. बिग विकेट. निर्णायक क्षणाला मात्र रुपेश हा विकेट पटकावलाय गोलंदाज पंकज ठाकूरनं. चला प्रेक्षकांना विनंती आहे, पडद्याच्या मागे उभे राहा तुम्ही प्लीज. जे प्रेक्षक त्या ठिकाणी एकदा जोरदार रुपेश साठी संघर्ष कसा करावा हे त्याने दाखवून दिलंय. आणि या मॅच मध्ये मात्र भरपूर चांगला संघर्ष त्यांनी केलाय आणि हा खेळाडू बाद झालाय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय रुपेश. शेवटचे बॉल असतील 4 आणि सुनील हा खेळाडू मैदानामध्ये जातोय. शेवटचे 4 चेंडू आता 10 धाबांची गरज. चला प्रेक्षकांना विनंती आहे, आपण पडद्याच्या मागे उभे राहा. सुपर संडे आणि क्रिकेटचा रोमांचक थरार. सुपर 6चा सामना एवढा रफ अँड टफ होईल असं प्रेक्षकांना देखील वाटलं नव्हतं. पैसा वसूल सामना तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये. डोक्याला सुन्न करणारा सामना. इथे मात्र प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा हा सामना. सुजल प्रतिष्ठान जिते विपक्ष अथर्बॅन पूर्वा 11 आंबिवली या 2 संघादरम्यान. शेवटचे बॉल असतील 4 आणि 10 धाबांची गरज. गोलंदाज तयार पुन्हा एकदा पंकज ठाकूर. तर समोर असेल फलंदाज या ठिकाणी शुभम पाटील. वय वर्ष 18. म्हणजे अजूनही तुम्ही पाहता अंडर 18चा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये शुभम आणि दुसऱ्या बाजूला सुनील हा खेळाडू. पिक्चर अभी भी बाकी आहे. दोन्ही बाजूने मात्र हा सामना झुकलेला. पंकज तयार ओव्हर द विकेट. इथे ऑन साइड मध्ये हा फटका केलून काढला. डीप मधला क्षेत्ररक्षक बॉल खाली खूप वेगाने आलाय. फिल्डिंग चांगली झाली. थ्रो तेवढा सुंदर होईल का? आणि थ्रो देखील चांगला, परंतु 2 धाबा मात्र रोखता आले नाहीये. 2 धाबा सहजगत्या पूर्ण केल्या दोन्ही खेळाडूंनी. शेवटचे बॉल असेल 3 आणि आता 8 धाबांची गरज. म्हणजे एक मोठा फटका हा खेळावाच लागेल. बघा वाईट बॉल वरती जो चौकार गेला मागच्या षटकामध्ये, तो या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरेल. कारण त्या 5 धाबा बोनसच्या स्वरूपात मिळाल्या होत्या. जशा मागच्या मॅच मध्ये रबीला नो घोषित केलं आणि एक चौकार, अशा 9 धावा मिळाल्या होत्या बॅटिंग करणाऱ्या टीमला. तशा पद्धतीने त्या 5 धावा भरपूर महत्वाच्या असतील या मॅच मध्ये. 3 चेंडू 8 धावांची गरज. 3 चेंडू आणि 8 धाबा. तुम्ही पाहता मॅच मध्ये मात्र ट्विस्ट निर्माण झालंय. खूप चांगली लढत. प्रयत्नांची पावले पुढे पडत गेले की यशाचं शिखर गाठायला वेळ लागत नाही असं म्हटलं होतं. आणि तो प्रयत्न मात्र दोन्ही खेळाडूंना करावा लागेल. बॉल तयार पंकज ओव्हर द विकेट. शुभम साठी चांगला फटका. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. 1 धाव मिळाली. फक्त एकाच धावेवरती समाधान. 2 चेंडू आणि आता 7 धावांची गरज. स्वतःवरती विश्वास दाखवलाय तो म्हणजे सुनील या फलंदाजाने. अडचणी या तेव्हाच येतात जेव्हा तुमचं ध्येय मोठं असतं. इथे मात्र मोठं ध्येय गाठायचं आहे. हा सामना जिंकायचा आहे. दोन्ही संघांना मात्र दोन्ही संघ हे विजयासाठी आसुसलेले आहेत. पण एका संघाच्या वाटेला पराभव तर एका संघाच्या वाटेला असेल विजय. अस्तित्व कोण टिकवेल या स्पर्धेमध्ये? अथर्बॅन पूर्वा 11 आंबिवली की सुजल प्रतिष्ठान जिते हे सांगणारे 2 चेंडू असतील पंकज ठाकूरचे. समोर सुनील तयार. शेवटचे 2 बॉल 7 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धा नियम आहे. त्यामुळे कंपल्सरी धावा चेस करातील बॅटिंग करणाऱ्या सुजल प्रतिष्ठान 11 जिते टीमला. ओव्हर द विकेट. यावेळेसचा बॉल आउट ऑफ द ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी. निर्णायक क्षणाला आलाय हा वाईट बॉल. म्हणजे इथे 2 बॉल मध्ये 6 धाबांची गरज. एक मोठा फटका इथे खेळावा लागेल बॅटिंग करणाऱ्या सुनील या फलंदाजाला. शेवटचे 2 बॉल आणि 6 धाबा. पैसा वसूल सामना. आज रविवारचा दिवस. प्रेक्षक मात्र मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेत असताना युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या देखील बरेचसे प्रेक्षक हा सामना जरूर पाहत असतील. त्या सर्वांचा आम्ही जिथे विभाग प्रीमियर लीग सीझन 1 या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. 1000+ लोक खरं तर प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. शेवटचे 2 बॉल आणि 6 धाबांची गरज. पंकज टू सुनील. गोलात टाकलेला हा बॉल त्रिफलाचित दांडी गोल. क्लीन बॉल. फलंदाज बाद. सुनील बॅक टू द पॅव्हिलियन.
थँक्यू डीजे. शेवटचा एक बॉल आणि 6 धावांची गरज. इतिहास पराभवाची सुद्धा नोंद घेतो, फक्त संघर्षात दम असला पाहिजे. हा संघर्ष केला मैदानामध्ये रुपेश या खेळाडूनं. त्यानंतर मात्र आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेलाय, सतीश. एक चेंडू आणि आता 6 धावांची गरज. एक चेंडू आणि 6 धावा. अप्रतिम मॅच, मोठी लढत. स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी सुजल प्रतिष्ठान जिते संघाला हा षटकार खेळावा लागेल. खेळाडू आहे सतीश, त्याच्या बॅटमधून जर का षटकार आला तर या सामन्यामध्ये विजय संपादन करेल सुजल प्रतिष्ठान 11 जिते संघ. जर का एका मोठ्या फटक्यापासून या ठिकाणी वंचित ठेवलं पंकज ठाकूर या गोलंदाजाने फलंदाजाला, तर नक्कीच अथर्बँड पूर्वा 11 आंबिवली संघ टॉप 3 मध्ये पोहोचेल. खूप मोठी लढत, निर्णायक क्षणी या सामन्याचा. एकदा जोरदार डाव द्या मॅच साठी. शेवटचा एक बॉल, 6 धावांची गरज. फलंदाज तयार, सतीश बॉलिंग मार्क मध्ये असेल. खेळाडू तो म्हणजे पंकज ठाकूर. मोठी लढत. अथर्बँड पूर्वा 11 आंबिवली विपक्ष सुजल प्रतिष्ठान जिथे. या दोन संघादरम्यान हा सामना. राईट आर्म ओव्हर द विकेट, बॉल तयार. हा सामना मात्र जिंकलाय अथर्बँड पूर्वा 11 आंबिवली संघानं. वेल प्लेड बॉईज. हार्ड लक सुजल प्रतिष्ठान 11 जिते संघ. तुम्हाला पुढच्या वर्षासाठी, पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हार्ड लक. खूप चांगला सामना झाला. लाईनअप करा दोन्ही संघ. तर मॅच मात्र रफ अँड टफ झाली. कोणीही जिंकलं नाही, कोणी हारलं नाही. इथे विजय झाला तो आणि फक्त क्रिकेटचा. अप्रतिम लढत. सामनावीर ठरला ज्याने 63 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आहे. तो खेळाडू आहे